गुड इव्हनिंग. लक्ष दे दिया. आज आपण पॉलिटिकल सायन्स घेऊया. काय माहिती आहे, उद्या पण 15 ऑगस्ट आहे. उद्या सुट्टी देणार नाही. उद्या पण आपण शिकूया. त्या दिवशीचा लेक्चर तुमचा झाला नाही गोकुळाष्टमीला, त्यामुळे थोडंसं आज पॉलिटिकलचं शिकवतो मी तुला. ओके, थोडंसं शिकवतो, जास्त नाही शिकवत. एक इंडिया पॉलिटिकलचा आपण इंडियाचा टॉपिक, पेज नंबर आपला 37 चालू होता. लास्ट टॉपिक इंडिया. एक 20-25 मिनटं तुला शिकवतो. फक्त लक्ष दे, पाठांतर दे. त्या दिवशी आपलं शिकवणं झालं नाही म्हणून थोडंसं मनाकडे थोडंसं सणासुदीचे दिवस आहे. परत पुढच्या आठवड्यात तुम्हाला सुट्टी द्यायला लागणार आहे, गणपतीला 1 दिवस परत. सो इंडिया in 1947 where India became independent in face to several problems. 1947 साली आपला भारत तर स्वतंत्र झाला, पण नुसतं स्वातंत्र्य होऊन चालणार का? नाही. नुसतं स्वातंत्र्य होऊन न चालल्यामुळे काय झालं, भारतामध्ये बऱ्याचशा समस्या उद्भवल्या होत्या. त्या समस्या उदाहरणार्थ आर्थिक मागासलेपण, लोकांकडे पैसा फार कमी होता, गरिबी होती, निरक्षरता होती, लोकांमध्ये कॅपॅसिटी होती, शिक्षणाचा अभाव होता. इंग्रजांनी आपल्या देशामध्ये तर बरंचसं शिक्षण चालू केलेलं होतं, पण निरक्षरता होती. अंडर डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इलिटरसी, social inequality, etc. The national movement for independence has provided India with a certain values and goals that were to be a basis of nation building after independence. निरक्षरता, सामाजिक विषमता इत्यादी स्वातंत्र्य चळवळीने काय केलं, स्वतंत्र भारतासमोर काही मूल्य ठेवली, राष्ट्र उभारणीचा पाया ठेवला. राष्ट्राची उभारणी कशी करायची याचा एक पाया ठरला गेला की आपण काय करायचं, कोणत्या मूल्यानुसार आपल्याला जे आता मिळालेलं स्वातंत्र्य आहे ते उभारायचं, व्यवस्थित उभारायचं. टू बेसिस द नेशन्स बिल्डिंग आफ्टर द इंडिपेंडन्स, दीज व्हॅल्यूज वेअर द नॅशनलिझम, सेक्युलरिझम and democracy, and goals were economical development and social changes. The first task the Indian after the independence was to preserve, consolidate the strength India's unity. आता ही उद्दिष्ट कोणती होती? उदाहरणार्थ काय, आर्थिक प्रगती करणे, समाजाचं परिवर्तन करणे फार महत्त्वाचं होतं. देशामधली आर्थिक स्थिती सुधारणे फार महत्त्वाचं होतं. त्याच्या व्यतिरिक्त स्वातंत्र्यानंतर भारताची एकता जपणे आणि बळकट करणे, कारण की इंग्रजांमुळे बराचसा आपला देश हा विस्तारित झालेला होता, विस्कळीत झालेला होता. त्यांच्या सतत बदलणाऱ्या धोरणांमुळे, फोडा आणि जोडा या नीती अवलंबल्यामुळे बरंचसं प्रदेशामध्ये आपल्या इथे राजकारण्यांमध्ये गोंधळ होता. राजकारणी त्यावेळेस मोठ्या स्वरूपाचं नव्हतं, परंतु तरीसुद्धा बऱ्याचशा गोष्टी राजकीय परिस्थितीमध्ये गोंधळ होता सगळा. तर हे सगळं जपणं फार, त्यासाठी आपल्याला एकी ठरवणं, एकी करणं, एकी मजबूत करणं हे सर्वात महत्त्वाचं होतं. भारतीयांमध्ये एकता आपोआप निर्माण होणार नव्हती, तर प्रादेशिक, वांशिक आणि भाषिक विविधता मान्य करून एकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार होते. द फर्स्ट टास्क इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स वॉज प्रिझर्व, consolidate a strength India's unity. India unity could not be taken for granted. It had be to strength and a growing recognize India's regional ethnic, linguistic diversity. This was the problem of national integrations of Indian people as a political community. बरं ना. आता भारतीयांमध्ये एवढं सगळं झाल्यानंतर एकता लगेचच निर्माण होणार नव्हती. मगाशी सांगितल्याप्रमाणे वांशिकवाद, प्रादेशिकवाद सगळ्या गोष्टी होत्या. प्रयत्न करावे लागणार होती ती एकता वाढवण्यासाठी. ही समस्या राष्ट्रीय एकात्मतेशी आणि राजकीय समुदाय म्हणून भारतीय लोकांमध्ये एकता निर्माण करण्याच्या संबंधित होती. दुसरी गोष्ट, डेमोक्रेसी वॉज कन्सिडर्ड इसेन्शियल फॉर द प्रमोटिंग नॅशनल इंटिग्रेशन्स. Democracy was considered essential for promoting national integrations and bringing about social changes.
It was believed that economic development and a democratic political order with a social change would help the reducing poverty and removing caste and gender inequality. बघा, डेमोक्रेसी जी होती, राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी बघायला गेलं तर समाज परिवर्तनासाठी लोकशाही फार आवश्यक होती. लोकशाही म्हणजे काय? लोकांनी चालवलेलं राज्य. आता हे जे परिवर्तन होतं, त्या परिवर्तनामध्ये सामाजिक बदल, लोकशाही व्यवस्था, आर्थिक प्रगती याच्या साहाय्याने भारतीय गरिबी, लिंग, जात, धर्म या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला समानता आणता येईल किंवा या गोष्टीवरती अंकुश ठेवता येईल असं आपल्याला वाटू लागलं होतं. द न्यूली इंडिपेंडंट स्टेट इन इंडिया नवीन तयार झालेला जो भारत होता, स्वतंत्र भारत होता, हॅड टेक अ डेलिब्रेट स्टेप्स इन द इंटेग्रेट द अ न्यू nascent in nations. One was the structural aspect of national integration. This was done through the constitutional process. The constitutions of India provided some key features that promoted national unity and national identity. बघा, स्वातंत्र्यानंतर भारतीय नवजात राष्ट्र एकात्मता निर्माण करण्यासाठी काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. एक, संरचनात्मक अखंडत्व आणण्यासाठी संविधानिक प्रक्रियेतून प्रयत्न करावे लागले. त्याच्यानंतर भारतीय संविधानाने केलेल्या महत्त्वाच्या तरतुदीमुळे काय झालं? राष्ट्रीय एकता आणि राष्ट्रीय अस्मितता निर्माण करणे शक्य झालं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं होतं ते म्हणजे मानसिक परिणाम. लोकांची मानसिक सिच्युएशन बदलली पाहिजे, लोकांची मानसिक स्थिती जी होती ही चेंज झाली पाहिजे, हे त्याच्या मागचं अजून एक कारण होतं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे मानसिक परिणाम, ज्यायोगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक सगळ्यात मोठं आव्हान होतं. द सेकंड वॉज अ सायकोलॉजिकल डिमिनेशन्स ऑफ द सॉर्ट प्रमोट द फिलिंग इंडियन नॅशनलिझम. पीपल हु हॅड व्हेरियस टाइप ऑफ आयडेंटिटीज began to united under the common umbrellas of Indian nationalism from the latter part of the 19th century. This is a time when people is a diverse identities began to develop the identity of being Indian. The civilizational entire initiative called the Indian began to transform into the political entity initiative called the Indian national during the freedom struggle. आता सांगायला जायचं म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट कशी कळते, दुसरं एक महत्त्वाचं मानसिक परिणाम, लोकांची टेंडन्सी बदलली पाहिजे. बरोबर ना? तुम्हाला राष्ट्रीय एकात्मता टिकवायची म्हटल्यावर लोकांची टेंडन्सी बदलली पाहिजे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, ज्यायोगे भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणे हे एक मोठं आव्हान होतं. 19वे शतक या शतकाच्या उत्तरार्धात विविध प्रकारचे लोक एकाच राष्ट्रीय छत्राखाली येण्यास सुरुवात झाली होती. पूर्ण एकच राष्ट्र झालं ना आपलं. त्यामुळे विविध विचारांचे, विविध भावनांचे लोक काय झालं, एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. याच वेळेला वेगळी ओळख असलेले लोक स्वतःची भारतीय म्हणून ओळख निर्माण करू लागले. स्वतंत्र चळवळीच्या काळामध्ये हळूहळू भारतीय संस्कृती भारत या राष्ट्रामध्ये परावर्तित होण्यास सुरुवात झाली होती. स्ट्रक्चरल डिमेन्शन्स, एक मिनिट. आता या गोष्टीसाठी काही चेंजेस करण्यात आलेली आहे. कोणते चेंजेस करण्यात आले बघा. फर्स्ट, द कोर ऑफ द स्ट्रक्चरल एस्पेक्ट of national isolations, considerations of the creations of a democracy system governance with the universal adult franchises माहिती आहे तुला? franchises democracy and national integrations were a compatible to a participation of diverse groups in the process of governance was a possible only through the representative democratic system. याच्यामध्ये सगळ्यात पहिला भाग कोणता होता की एक मिनिट, सार्वत्रिक
प्रौढ मतदार म्हणजे प्रौढांचं मतदान करायचं आणि प्रौढांचं मतदान घेऊन लोकशाही व्यवस्था निर्माण करायची आणि राष्ट्र बळकट करायचं. दुसरं होतं लोकशाही आणि राष्ट्रीय एकीकरण हे एकमेकांना पूरक होते. त्यामुळे विविध गटांचा शासनामधील सहभाग प्रातिनिधिक लोकशाहीमुळे शक्य झाला होता. 2. The constitutions also provided to a federal structure with a strong central government, thus balancing the needs of regions with that of the nations as a whole. The participation of local bodies was a further strained through the Panchayat Raj amendments in the 1990s, 73rd and the 74th amendments. संविधानाने काय केलं, प्रबल केंद्र शासनासहित संघराज्य व्यवस्था स्वीकारली होती. त्यामुळे काय होतं, प्रादेशिक गरजा आणि राष्ट्रीय गरजा यामध्ये एक समतोल साधता आला. 1990च्या दशकात केलेल्या घटना दुरुस्तीमध्ये 1990 साली बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रतिनिधी मंडळ यांनी घटना तयार केली, पण घटनेमध्ये दुरुस्ती करण्यासाठी एक कायदा अंमलात आणला की घटनेची दुरुस्ती करण्यासाठी पहिले हे दोन्ही कायदे किंवा कोणत्याही प्रकारचा नियम घटनेमध्ये मांडायचा असेल तर तो दोन्ही सभासदांमध्ये म्हणजे दोन्ही सभागृहांमध्ये मांडायचा, लोकसभा आणि राज्यसभा. तिथे जर त्याला मंजुरी मिळाली तर तो कायदा म्हणून व्यवस्थापन त्याचं होतं आणि तो घटनेमध्ये मांडला जातो. अशी तरतूद नंतर करण्यात आली विचार करून. तर 73 आणि 74 वर घटना दुरुस्ती पंचायत व्यवस्थेमधून स्थानिक शासन संस्थांचा सहभाग वाढला. थर्ड होतं लँग्वेज अँड इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द कल्चरल आयडेंटिटी. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन्स ग्रँटेड a recognizations various regional language of official language. The recognizations of the states in India was also done on the basics of language. सांस्कृतिक ओळख निर्माण करणाऱ्या भाषेला महत्त्वाचं स्थान होतं आणि यासाठी आपल्या प्रादेशिक भाषांना महत्त्व देण्यात आलं. आता हे महत्त्व आता तुमच्या शिक्षण पद्धतीमध्ये आता दिसतंय बघा, आता जी चालू होणार त्याच्यामध्ये प्रादेशिक भाषांना महत्त्व म्हणजे जे आपल्या स्वतःच्या प्रदेशात आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, महाराष्ट्रात राहिल्यावरती आपल्याला महाराष्ट्रीयन भाषेला म्हणजे मराठी भाषेला प्राधान्य देण्यात येणार, म्हणजे असा प्रकारचं प्राधान्य देण्यात यावं अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या होत्या. मान्यता दिली. भारतात भाषावार प्रांत रचना करण्यात आली होती. प्रांतवार माहिती आहे ना, आज महाराष्ट्र वेगळा आहे, गुजरात वेगळा आहे, राजस्थान वेगळा आहे. या सगळ्या जे प्रादेशिक हे प्रदेश आहेत ना, हे प्रदेश वेगवेगळे आहेत आणि त्या प्रदेशामध्ये ती भाषा वापरली जाते. त्या प्रदेशामध्ये त्या भाषा वापरल्या जातात. At the administrative level there, wait a minute, level there exists the all India administrative coder, IAS, IPS, IFS, IRS, etc. This provides for the unfit a central bureaucratic system. At the same time, there is also the state coder that provides for the state bureaucracy. बघा, शासकीय पातळीवर भारतीय प्रशासकीय सेवामध्ये IAS होणं, IPS होणं, IFS होणं, IRS होणं अस्तित्वात आल्या. या सगळ्या सेवा अस्तित्वात आल्या. यातून एक केंद्रीय प्रशासकीय व्यवस्था निर्माण झाली होती. त्याप्रमाणे राज्यस्तरावर राज्य प्रशासकीय सेवा अस्तित्वात आल्या होत्या. 5. द फर्स्ट नॅशनल इंटिग्रेशन कॉन्फरन्स वॉज हेल्ड इन 1961 टू फाइंड वेज टू मीन कॉम्बॅट द इव्हिल्स ऑफ द कम्युनलिझम्स, कास्टिझम, regionalism, elitisms, and narrow-mindedness, and formulated a definite conclusions in order to give the lead of the country to the conference. Decided to set up National Integration Council (NIC). The review matters pretending a national integrations to make a recommendations a theorem. काय होतं 1961 मध्ये जेव्हा राष्ट्रीय एकात्मता परिषद निर्माण झाली, याच्यामध्ये जमातवाद, जातीवाद,
प्रादेशिकवाद, भाषावाद, बरं ना, यासारख्या संकुचित ज्या प्रवृत्ती होत्या, या प्रवृत्तींशी लढण्यासाठी मार्ग शोधून देशाला प्रगतीच्या वाटेवर चालण्यासाठी तयार करण्यावर विचार झाला. त्यावेळी राष्ट्रीय एकात्मतेशी निगडीत विषयांचा आढावा घेऊन त्यासंबंधी शिफारस करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता परिषद स्थापन करण्याचं ठरलं. राष्ट्रीय एकात्मता परिषद करण्याचं ठरलं. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन हॅज स्पेसिफाईड सर्टन फंडामेंटल्स ड्युटीज इन इंडियन सिटीजन्स. त्यावेळेस भारतीय संविधानामध्ये काही कर्तव्यांचा समावेश करण्यात आला. इंडिया इज अ geographical and economical initiative having a cultural unity amidst geographical and economical unity having a cultural unity amidst diversity held together by a civilizational perspective that binds the people together. भारत हा असा एक भौगोलिक प्रदेश होता. सायकोलॉजिकल डेफिनेशन म्हणजे मानसिक परिणाम. लोकांची मानसिकता बदलणं फार गरजेचं होतं, त्याच्यासाठी इथे दिलेलं गेलं आहे. भारत हा असा भौगोलिक आणि आर्थिक भूप्रदेश होता की जिथे विविधतेमध्ये एक समान संस्कृती होती आणि समान संस्कृतीचं सर्व लोकांना एकत्र बांधून ठेवते. बरं ना, आज बघा, आज आपण ईद पण तेवढ्या उत्साहानेच आपले मुस्लिम लोक बांधव साजरे करतात. त्यांच्या आजूबाजूला जे महाराष्ट्रीयन वगैरे राहतात, जे मिक्स लोक राहतात, ते सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. बरं ना. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की आज आपण प्रत्येक संस्कृतीशी, दिवाळी म्हणा, दसरा म्हणा, आज बरेचसे लोक आपल्या या संस्कृतीशी निगडीत आहेत. सगळेजण त्याच्याशी परिचित आहेत. आणि दुसरं असं की सगळेजण या सणासुदांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतात. इन्व्हॉल्व्ह होतात. हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे ही संस्कृती आहे ना, ही सर्वांना एकत्रितपणे बांधून ठेवते. बांधून ठेवते. द नॅशनल फ्रीडम मुवमेंट प्लेड टू इम्पॉर्टंट रोल ब्रिंगिंग इंडियन्स टुगेदर पॉलिटिकली अँड इमोशनली इन टू द नेशन्स अँड इंटिग्रेशन्स देम इन द कॉमन फ्रेमवर्क फॉर पॉलिटिकल आयडेंटिटी अँड लॉयल्टी. भारतीय लोकांना राजकीय आणि भावनिकदृष्ट्या एकत्र आणून राष्ट्र निर्माण करणे, त्याच्यामध्ये राजकीय ओळख आणि राष्ट्रनिष्ठा निर्माण करणे, याचं काम हे स्वतंत्र चळवळीने त्याच्यानंतर केलेलं होतं. त्याच्यानंतर चॅलेंजेस बघा कोणकोणते होते. आपल्या आव्हानं होती काही. याच्यामध्ये भावनिक, मानसिक एकात्मता, राष्ट्रगान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राष्ट्रचिन्ह, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, ही जी प्रतीक आहेत ना, ही एकात्मतेची प्रतीक आहेत. आज आपण सगळे एक आहोत या गोष्टीचं प्रतीक आहे. Challenges. One of the first challenges that India faced independence was integrations of the princely state into the Indian Union. There were some problems with the state of Jammu and Kashmir, Hyderabad, and Junagadh. Eventually, this came to be resolved. The issue Jammu and Kashmir experienced first conflict of the Pakistan 1947-48. 1947-48च्या दरम्यान जम्मू काश्मीर हे भारतामध्ये आणि पाकिस्तानमध्ये सुद्धा काही लोक समाविष्ट होण्यास पाहत होती. समजलं. त्याच्यासाठी आपल्याला पाकिस्तानशी संघर्ष झाला. बरं ना. स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिलं आपल्याकडे आव्हान तेच होतं की भारतामध्ये जम्मू काश्मीर, त्याशिवाय जुनागडचा जो राजा होता तो आपल्या भारतामध्ये विलीन व्हायला बघत नव्हता. हैदराबाद, जुनागड ही जी संस्थानं होती, राजेशाही तिथे त्यावेळेस होती, हे आपल्या भारतामध्ये विलीन व्हायला बघत नव्हती. त्यांना स्वतंत्रच अस्तित्व पाहिजे होतं स्वतःचं. त्यामुळे तेव्हा आपला पाकिस्तानशी संघर्ष झाला. ज्यावेळेस आपल्याला जम्मू काश्मीर पाहिजे होता त्यावेळेस जम्मू काश्मीर आपण मिळवला. आज सुद्धा या प्रदेशामध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखण्यात आपल्याला अपयश येत आहे. In a northeastern Nagaland and posted and a problem that was eventually resolved. Some of other colonial areas controlled by the Portuguese and French eventually became a part of the Indian Union. भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून काही धोरणे ठरवली गेली. याच्यामध्ये
ईशान्य भारतामध्ये नागालँड समस्या निर्माण झाली, तीही सोडवली गेली. पोर्तुगीज आणि फ्रेंच वसाहतीचे प्रदेश आपल्याला मिळवले, कालांतराने जम्मू काश्मीर मिळाल्याच्या नंतर आपल्याला मिळाले, त्या पण समस्या आपल्याला सोडवल्या गेल्या. समजलं का? त्याच्यानंतर Indian crafted its policies, political and socio-cultural development within the framework and the Indian constitutions. The Indian constitutions recognize the diversity of India in terms of the regions and the language, and दिया चॅलेंजेस हा पॉईंट फार मोठा आहे, आव्हाने हा पॉईंट फार मोठा आहे. एक काम करूया, आपण हा नंतर घेऊया, कारण की बराचसा 2 पेजेसचा आहे आणि आज आपले 20 ते 22 मिनटंच आपण घेणार आहोत. एक 20-22 मिनटं झालेली आहेत. आपण इथे थांबूया, ठीक आहे, पॉलिटिकल्सचा. आणि एवढं फक्त आज एक पाठांतर नाही दिलंस तरी चालेल, दिलंस तर एकदम वेल अँड गुड. एखादा प्रश्न पाठांतर दिलंस तर फार चांगलं, तुझ्या तब्येतीसाठी, तुझ्या अभ्यासासाठी चांगलं, ठीक आहे. आज आपण इथे आपण थांबूया. चॅलेंजेस आपलं चाललेलं पेज नंबर 39 कंटिन्यू. बाय, ऑल द बेस्ट, थँक्यू.